नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी गट ब व गट क या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. असिस्टंट रजिस्ट्रार म्हणजे दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक या पदाची रिक्त पदांचा जो तपशील आहे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की एकूण जी 84 रिक्त पदं आहेत, ही 84 रिक्त पदं भरावयाची आहेत. दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक याची एकूण 84 पदं भरावयाची आहेत आणि त्याचं जे मागणी पत्रक आहे, हा जो प्रपत्राचा नमुना दिसतोय, हा सामान्य प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाने ही 84 पदं मंजूर केलेली आहेत. आणि हे जे मागणी पत्रक आहे, हा जो नमुना आहे, तो आयोगाला रिक्त पदांचा अहवाल सादर करावयाचा नमुना आहे. आणि यामध्ये आपल्या लक्षात येतं की ही दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक ही जी 84 पदं आहेत, की जी एम-पी-एस-सी गट ब क च्या संयुक्त परीक्षेमधून भरली जातात, त्या परीक्षेसाठी हे मागणी पत्रक पाठवण्यात येणार आहे. म्हणजे याचा आपल्या अर्थ लक्षात येतोय की सब रजिस्ट्रारची जवळपास 84 पदं ही रिक्त आहेत आणि याचं मागणी पत्रक आयोगाकडे गेलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने ते मान्यता दिलेली आहे. तर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सविस्तर. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ज्या पदाचं मागणी पत्रक पाठवलेलं आहे ते पद कोणतं आहे? दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक. कोणत्या दर्जाचं पद आहे? तर गट ब चं नॉन गॅझेटेड पद आहे, अराजपत्रित पद आहे. याचं वेतन स्तर जे आहे S14 आहे. 38,600 ते 1,22,800 असं वेतन स्तर आहे. एकूण रिक्त पदं किती आहेत? तर एकूण 84 रिक्त पदं जी आहेत, ह्या 84 रिक्त पदाचं मागणी पत्रक पाठवण्यात आलेलं आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी ही पदं अत्यंत आवश्यक आहेत, महत्त्वाची आहेत आणि ही पदं जी आहेत ती भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. याच्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निहाय हा तपशील दिलेला आहे. अनुसूचित जातीसाठी 7 पदं आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 4 पदं राखीव आहेत, खेळाडूसाठी 1 पद राखीव आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 पदं आहेत, महिलांसाठी 2 पदं राखीव आहेत, खेळाडूंसाठी 0 पद आहेत. विमुक्त जाती अ साठी 1 पद सर्वसाधारण आहे, महिलांसाठी त्यातलं 1 पद राखीव आहे. भटक्या जमाती ब साठी 1 पद सर्वसाधारण आहे, 1 पद महिलांसाठी राखीव आहे. भटक्या जमाती क मध्ये 2 पदं सर्वसाधारण आहेत आणि 1 पद जे आहे हे महिलांसाठी राखीव आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड मध्ये 1 पद सर्वसाधारण आहे आणि त्यातलं 1 पद महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी जी पदं आहेत ही एकूण 9 पदं आहेत, महिलांसाठी 5 पदं राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्ग जो आहे 1 पद सर्वसाधारण आहे आणि ते महिलांसाठी राखीव आहे. एस-सी-बी-सी ई-डब्ल्यू-एस मध्ये 6+6 अशी पदं सर्वसाधारण आहेत आणि 2+2 पदं ही महिलांसाठी राखीव आहेत. अराखीव जे आहेत अशी एकूण 16 पदं आहेत आणि सर्व मिळून या ठिकाणी 84 पदं जी आहेत ही रिक्त आहेत. या ठिकाणी महिला आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे. 30% आरक्षणाअंतर्गत उमेदवारांसाठी विविध प्रवर्गात एकूण 28 पदं ही महिलांसाठी राखीव आहेत. 5% आरक्षणाअंतर्गत पात्र खेळाडूंसाठी 3 पदं राखीव आहेत आणि संस्थात्मक गटातून अनाथ आरक्षणासाठी 1 पद जे आहे हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे. एकूण 5 पदं जी आहेत ही दिव्यांगांसाठी राखीव आहेत आणि माजी सैनिक सध्याच्या मागणीनुसार त्या ठिकाणी गणना समाविष्ट केलेली आहे. राखीवची 25 पदं आहेत, ओबीसीसाठी 15 पदं आहेत, एस-सी-एस-टीसाठी 17 पदं आहेत, इतर मागासवर्गीयांसाठी 27 पदं आहेत. अशा पद्धतीचं हे एकूण वितरण आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल महत्त्वाची मंजुरी जी आहे ही जे-डीची आहे, ही रीतसर मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे. याचा संदर्भ क्रमांक या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतो 328/2025, कार्यासन 16 आणि सद्यस्थितीमध्ये बॅकलॉग जो आहे तो 0 आहे. तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. मागणी पत्रक सादर झालेलं आहे, जे-डीने मान्यता दिलेली आहे. एम-पी-एस-सी ह्या ज्या जागा आहेत ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यामध्ये ॲड करेल. अर्थात याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ती जी पदं आहेत ही एम-पी-एस-सी गट ब च्या आत्ता यावर्षीच्या परीक्षेमध्ये म्हणजे ज्याची मुख्य परीक्षा अजून बाकी आहे त्यामध्ये शक्यतो ॲड केली जातील. आणि त्याच्यानंतर परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदरच म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदर जर ही पदं ॲड झाली तर ती यावर्षी जाहिरातीमध्ये ॲड होतील आणि तोपर्यंत नाही झाली तर ही नेक्स्ट इयरच्या ॲडमध्ये नेक्स्ट इयरच्या जाहिरातीमध्ये ही पदं ॲड केली जातील. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अशी ही अपडेट आहे. जे विद्यार्थी एम-पी-एस-सी गट ब ची तयारी करत आहेत, गट क ची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आत्तापर्यंतच्या
आपण सर्व जाहिराती पाहिल्या तर असिस्टंट रजिस्ट्रारची ही सब रजिस्ट्रारची जी पदं आहेत, ही सब रजिस्ट्रारची सर्वात जास्त पदं या परीक्षेमार्फत भरली जातील. त्यामुळे जे विद्यार्थी एम-पी-एस-सी गट ब, क या परीक्षेची तयारी करत आहेत, त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी अजून थोडा जोर लावा आणि आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.